सन्माननीय निशांत भगतजी. सन्माननीय महापौर, सन्माननीय उपमहापौर, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय सर्व नगरसेवक, प्रेक्षक वर्ग आणि पत्रकार बंधू. महापौर मॅडम, मला ॲक्च्युली आपले पुरुषोत्तम जाधव साहेब जे फायर ऑफिसर त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. ते जर समजा इथं आले तर त्यांना प्रश्न विचारता येतील. बोलवा. तत्पूर्वी आपल्याला सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊंचा आज वाढदिवस आहे. त्यासोबतच आपल्या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा यांची जयंती आणि खऱ्या अर्थानं तिरंगा जो आहे तो आपण आजच्या दिवशी स्वीकारलेला होता. आपल्या महानगरपालिकेने आता या ठिकाणी अनेक अधिकाऱ्यांनी काय काय स्वीकारले हे विचारण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून काही प्रश्न या ठिकाणी तयार केलेले आहेत. कालच्या दिवसामध्ये ठराव क्रमांक 31 नकाते साहेबांनी जे काही आपला ठराव या ठिकाणी मांडला, त्याच्यानंतर जाधव साहेबांनी जो अहवाल महापौरांकडे सादर केलेला आहे त्याच्यामध्ये जे काही त्यांच्या अहवालामध्ये जे काही मेन्शन केले त्यानुसार काही प्रश्न मनामध्ये तयार झालेले आहेत. आणि त्या संदर्भातला पहिला प्रश्न असा होता, सन 2011 साली नैवेद्य कोऑप हाऊसिंग सोसायटीला दुसरा सुधारित ना हरकत दाखला देण्यात आला, तो योग्य होता की अयोग्य होता? माननीय सन्माननीय महापौर मॅडम, माननीय सन्माननीय उपमहापौर सर, माननीय सन्माननीय आयुक्त साहेब, माननीय सन्माननीय सर्व सभागृह, नगरसेविका आणि नगरसेवक आणि सन्माननीय उपस्थित सर्व पत्रकार बंधूंनो, 2011ला जो सुधारित ना हरकत दाखला दिला गेलेला होता, तर त्याची जी हाईट होती तो जो दिला गेलेला होता तो ग्राउंड प्लस 13 करता त्याची हाईट 38.10 मीटर होती. आणि त्याच्या अगोदर नगररचना विभागानेच एक सर्क्युलर पारित केलं होतं आणि ते सर्क्युलर पारित केलं होतं, त्याची दिनांक आहे 21/2/2011. तर या सर्क्युलरच्या अनुषंगाने या हाईटला जी NOC दिली गेलेली आहे ही योग्य नाही सर. जर 2011 साली नगररचना विभागाकडून जर सर्क्युलर निघालेला होता, तो सर्क्युलर आपल्या विभागाकडे अवेलेबल होता की नव्हता? ते सर्क्युलर होतं सर आपल्याकडे. मग जर समजा सर्क्युलर अवेलेबल होता तर त्या टायमालाच तो ना हरकत दाखला का देण्यात आला? त्यासोबतच सन 2011 साली नगररचना विभागाच्या गाईडलाईननुसार ना हरकत दाखला देण्यात आला होता, हे खरं आहे का? हो, नगररचना विभागामार्फत जे सर्क्युलर काढलेलं आहे त्यानुसारच तो दाखला देण्यात गेला होता सर. या ठिकाणी आज सध्या स्थितीमध्ये आपण महापौर महोदयांना जो अहवाल दिला आहे त्यानुसार ना हरकत दाखला रद्द केला आहे असे म्हटलं आहे. ते कोणत्या गाईडलाईननुसार रद्द केले याची माहिती आपण द्याल का? सर, नैवेद्य CHS याला प्रथम जो ना हरकत दाखला दिला गेलेला आहे तो 2010ला दिला गेलेला आहे. त्यानंतर सुधारित जो ना हरकत दाखला दिला गेलेला आहे तो रिवाईज सेकंड 2011ला दिला गेला आहे. त्यानंतर थर्ड अमेंडेड पण दिला गेलेला, फोर्थ अमेंडेड दिला गेलेला आहे आणि नंतर फिफ्थ अमेंडेड पण त्याला ना हरकत दाखला दिला गेलेला आहे. आणि 2011चं जे सर्क्युलर आहे नगररचना विभागामार्फत जे दिलं गेलेलं आहे या अनुषंगाने जर बघता ही जे ना हरकत दाखले दिले गेलेले हे चुकीचे ना हरकत दाखले दिले गेलेले आहे. म्हणून मी तो जो ना हरकत दाखला आता जे अंतिम ना हरकत दाखला दिला गेलेला आहे तो रद्द केलेला आहे आणि त्या संदर्भातचा जो अहवाल आहे मी महापौर मॅडमला सादर केलेला आहे. ह्या प्रकरणामध्ये आपण बघत असाल, आपण तर आता समजा ती ना हरकत दाखला रद्द केले, परंतु हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे याबाबत नगररचना विभागाकडून कल्पना देण्यात आली होती का? दिली असती तर आपली प्रक्रिया काय असती आणि दिली नाही त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल? सर, याबाबत सर्वप्रथम हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे
याबाबतची मला कल्पना एक सामाजिक कार्यकर्ते सुरेश तुकाराम शिंदे यांनी 6/3/2026 रोजी जेव्हा माझ्याकडे सबमिट 6/3/2026 6/3/2026ला 6/3/2026ला यांनी माझ्याकडे एक तक्रारी अर्ज दाखल केला. त्या तक्रारी अर्जानुसार मला हे माहिती पडलं की हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. म्हणजे आपल्याला नगररचना विभागाने कल्पना दिलेली नव्हती. सर, मला जी नगररचना विभागामार्फत जी कल्पना याच्या बाबतीत प्राप्त झालेली आहे त्यांचं पत्र मला प्राप्त झालं आहे 9/4/2026 रोजी. म्हणजे 1 महिन्यानंतर आपल्याला एक महिना सामाजिक कार्यकर्त्यांनी पहिले आपल्याला माहिती दिली की हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि त्याच्या 1 महिन्यानंतर नगररचना विभागाने आपल्याला माहिती दिली. हो सर, कसं आहे की याच्यामध्ये कुठलेही जर का बांधकाम परवाना असो किंवा सुधारित बांधकाम परवाना असो किंवा भूगोटा प्रमाणपत्र असो, या संदर्भातची जी नस्ती आहे, या संदर्भातची नस्ती सर्वप्रथम ही नगररचना विभागाकडे सबमिट होते. त्यामुळे त्याच्यावर जर का कुठला तक्रार असेल किंवा ते प्रकरण न्यायप्रविष्ट असेल तर ते सर्वप्रथम नगररचना विभागाला माहिती पडतं. आणि नगररचना विभागाने जेव्हा माझ्याकडे हे पत्र दिलं होतं तेव्हा त्यांनी अंतिम हरकत दाखला देण्याकरता तर त्यांनी मला कळवणं आवश्यक होतं माझ्या विभागाला की हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. आणि हे प्रकरण जर का न्यायप्रविष्ट असतं तर मी त्याच्याबद्दलची NOC पुढे दिलीच नसती सर. म्हणजे सध्या स्थितीला हे प्रकरण आजही न्यायप्रविष्ट आहे का, म्हणून आपण हे ना हरकत दाखला रद्द केला? हो सर, हे काल जी चर्चा झाली होती सभागृहामध्ये, त्यानुसार सोमनाथ केकांत साहेबांनी जे काय उत्तर दिले त्याच्यावरनं आणि माझ्याकडे जे आहे आता सध्या कागदपत्रावर याच्यावरनं हे न्यायप्रविष्ट आहे, म्हणूनच मी हे NOC जी आहे रद्द केलेली आहे सर. संपूर्ण प्रकरण बघता या ठिकाणी मला असं दिसतंय आपल्या भूमिकेशी किंवा आपल्या कर्तव्याशी आपण व्यवस्थित जबाबदारी पार पाडलेली आहे, परंतु नगररचना विभागाने आपल्यासोबत किंवा आपल्या विभागासोबत अशी जबरदस्ती केली की आपल्याला या ठिकाणी ना हरकत दाखला देण्यासाठी तुमच्यावर प्रेशराईज केलं, म्हणून की त्या ठिकाणी गाईडलाईननुसार ती ना हरकत दाखला हा रद्द करण्यासाठी आपल्याला तिथं आपली कर्तव्य पार पाडावी लागली. सर, मी जेव्हा मला या संदर्भात मला जेव्हा मी पत्रव्यवहार केला होता नगररचना विभागासोबत, तर नगररचना विभागासोबत पत्रव्यवहार केला होता, त्या पत्रामध्ये पण सुद्धा मेन्शन केलेलं आहे आणि त्यामध्ये पण असे मी स्पष्टोक्ती केलेली आहे. जर का आणि सोमनाथ केकांत साहेबांनी मला जे फोन केले होते आणि ते पण मी त्या पत्रामध्ये मेन्शन केलेलं आहे की हे जर प्रकरण न्यायप्रविष्ट असेल तर मला तुम्ही कळवा. मी अशा संदर्भाचे 2 स्मरणपत्र त्यांना दिलेले आहेत सर. तरीसुद्धा मला त्यांनी त्यानंतर म्हणजेच 9/4/2026 रोजी मला त्यांनी कळवलं की हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे म्हणून नगररचना विभागामार्फत. ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये नवी मुंबई शहराच्या प्रती एक अधिकारी हा जागरूक दिसतोय आणि एक अधिकारी दुसऱ्या कोणाचं तरी ऐकून काहीतरी करण्यासाठी भाग पाडतं. हे शहरासाठी योग्य आहे का? तर मला असं वाटतंय की मला पडलेल्या प्रश्नांची सगळी प्रश्न मी त्यांना विचारलेले आहेत आणि त्याची उत्तरं त्यांनी व्यवस्थित दिलेली आहेत. महापौर महोदया, या ठिकाणी नगररचना विभागाचा कारभार आपण बघितला, म्हणजे कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं असेल तर म्हणजे प्रारूप विकास आराखड्याला घेऊन पण त्यांचं जबाबदारी काय आहे, तर शहराच्या पुढच्या 25 ते 30 वर्षाचा शहरासाठी लागणारा अपेक्षा असलेले भूखंड राखीव ठेवणं आणि त्यासोबतच या ठिकाणी बांधकाम परवानग्या देणं, ह्या सगळ्या गोष्टी जर नगररचना विभागाच्या माध्यमातून होत असतील आणि पूर्ण कंट्रोल जर त्यांच्याकडे असेल तर त्यांना फायरचे नॉर्म्स काय आहेत, वॉटरचे नॉर्म्स काय आहेत, पर्यावरणाचे नॉर्म्स काय आहेत, हे माहिती असायला पाहिजे. आणि फक्त कोणासाठी तरी आपण काम करावं. आता काल तर त्यांनी स्पष्ट त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, ज्यावेळेस आमचे सहकारी सूरज पाटील यांनी प्रश्न विचारला त्यावेळेस त्यांनी स्पष्ट सांगितलं की मला नगरविकास विभागाचा कडून प्रेशर होता आणि म्हणून ते करावं लागलं. असं जर या ठिकाणी या महानगरपालिकेमध्ये आपण नगरसेवक म्हणून आपण काम करत असताना आपण काही गोष्टी सांगतो ती कामं होत नाहीत, परंतु
राज्याकडून काही कुठल्या एखाद्या डिपार्टमेंटकडून जर एखादं काही काम सांगितलं ते पटकन होतं आणि म्हणून आपल्याला आता मला वाटतं नाईक साहेबांच्या जनता दरबारमध्ये जाऊन बसावं लागेल. आपलं कुठलं काम करायचं असेल तर ते कुठल्या साहेबांच्या कॅबिनमध्ये जाऊन उपयोगी होणार नाही. मला वाटतं की आपण आता मग जनता दरबारमध्ये जाऊनच आपली कामं त्या ठिकाणी साहेबांना सांगितली पाहिजे तर होतील असं या ठिकाणी मला दिसतंय. कारण प्रत्येक अधिकारी हा कुठल्या तरी विभागाकडून जास्त या ठिकाणी मी बघतो की MIDCचा विषय आला की त्या ठिकाणी त्यांच्याकडनं काय सूचना येत असतील तिथं त्यांचं काम होऊन जातं. या ठिकाणी नगरविकास विभागाकडून काय आलं तर त्यांचं काम होतं. आणि अशा पद्धतीने जर काम चालू इथं करत असतील तर इथले सभागृहातले सदस्य खपून घेणार नाहीत. आणि म्हणून नगररचना विभागाकडून ऑलरेडी डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये जे काही चुका झालेल्या आहेत त्या खपून घेण्यासारख्या नाही आहेत. मला नाईलाजास्तव त्या ठिकाणी कोर्टात जावं लागलेलं होतं. आज जर समजा या ठिकाणी कोर्टात चालू असलेल्या केसमध्ये एखाद्या कुठल्या अधिकाऱ्याला प्रेशर करून जर त्यांना ना हरकत दाखला द्यायला लावत असतील तर किती या ठिकाणी त्यांची मजुरी वाढलेली आहे हे जर आपण बघितलं तर नक्कीच या ठिकाणी त्यांना या ठिकाणी आपण कुठंतरी नियंत्रणात आणलं पाहिजे. अन्यथा या ठिकाणी काम करणं अशक्य होईल. आणि म्हणून मला असं वाटतं की या प्रकरणासंदर्भात नक्कीच्या ठिकाणी गांभीर्याने घेतलं पाहिजे. शेवटी हा 31वा विषय आपण घेत असताना या ठिकाणी आपण सर्वजण एका विषयासाठी आपल्याला सर्वांना या ठिकाणी यावं लागलं. आणि म्हणून आज जवळजवळ सोमवार, मंगळवार, बुधवार असे मंगळवार, बुधवार, गुरुवार असे 3 दिवस गेलेले आहेत. आणि म्हणून सोमवार, मंगळवार, बुधवार असे 3 दिवस गेलेले आहेत. तर मला असं वाटतं की असे 3 दिवस जर महत्त्वाच्या विषयांसाठी आपण चर्चा करणार असू त्यावेळेस समजू शकतो. पण चुकीच्या कामामुळे जर आपल्याला इथे यावं लागत असेल आणि त्यांना धारेवर धरून किंवा त्यांच्याकडनं चुकी होऊ नये म्हणून आपल्याला या ठिकाणी आपली भूमिका मांडावी लागत असेल तर हे नक्कीच दयनीय आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की महापौर महोदया या विषयाला घेऊन आपण याच्यामध्ये गांभीर्यानं लक्ष देऊन जे चुकीचं असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात अशी माझी विनंती आहे. धन्यवाद. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.